सदर दृश्य आहे अमरावती शहरातील। ही वरात आहे अमरावतीमधील नवरदेव संतोष किरणाके यांची। ते स्वतः ऑटो चालक आहेत व ऑटो चालकाचे काय हाल आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे। त्यामुळे त्यांनी ऑटो रिक्षातून वरात नेण्याचे ठरवले होते। त्यानुसार अमरावती शहरातून चक्क 25-30 ऑटो रिक्षा व 100हून अधिक वराडी घेऊन संतोष किरणाके लग्न मंडपात पोहोचले होते। त्यांचा विवाह अमरावतीमधील कांचन धुर्वे या मुलीशी थाटामाटात झाला, पण याच लग्नात व शहरात चर्चेला विषय ठरला तो म्हणजे नवरदेवाचा 25 ते 30 ऑटो रिक्षा घेऊन मोठ्या रुबाबात लग्नात दाखल झालेला। लग्नात नवरदेव नवरीकडे महागड्या गाडीने जातो, परंतु संतोषने कुठलाही बडेजाव न करता साध्या पद्धतीने आपली ऑटोने वरात नेली। वरात शहरातून सकाळी 10 वाजता ऑटोने जाईल म्हटल्यावर रस्त्यावर गर्दी तर होणारच, शिवाय ट्रॅफिक जाम होऊ शकतो। पण या पठ्ठ्याने नियमानुसार पोलिसांची रीतसर परवानगी घेऊनच आपली वरात शहरातून नेली। सजवलेल्या ऑटो, त्यात बसलेले नवरदेव महाशय व सनई चौकडा वाहतुकीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मंत्र्यांच्या ताफ्यालाही लाजवेल अशी ही वरात होती। आपला होणारा नवरा ऑटोनी वरात घेऊन येईल याची जराही कल्पना नसलेली वधू मात्र सदर दृश्य पाहून आश्चर्यचकित झाली होती। VCN न्यूज करता चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा वृत्तांत।